जंगली तू माय मिले करू कैसा तुला विसरू। नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। वरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ब्युटी टिप्स। तर ब्युटी टिप्स नंबर 1, चेहऱ्यातील मुरूम आणि काळे डाग जाण्यासाठी हळकुंड आणि चंदन दुधात उगाळून लावल्यास तर आपल्या चेहऱ्यावरील जे काळे काळे डाग असतात आणि चेहऱ्यावर आलेले जे मुरूम असतात ते कमी होतात। ब्युटी टिप्स नंबर 2, कोरपडीचा गर आणि नारळ कोकोनट ऑइल चेहऱ्याला लावून एक 5 मिनिटं मसाज करून चेहरा मसाज केली चेहऱ्याला आणि नंतर चेहरा धुतला तर चेहरा एकदम टवटवीत आणि छान दिसतो। ब्युटी टिप्स नंबर 3, शहाळ्याची मलई म्हणजे ओलं जे नारळ आहे ना त्यातली आतली मलई ती चेहऱ्याला चोळून लावली तर आपल्या चेहऱ्यावर जे सुरकुत्या आहेत त्या पण जाण्यास मदत होते। ब्युटी टिप्स नंबर 4, शहाळ्याचे पाणी नियमित सेवन केल्याने त्वचा सतेज राहण्यास म्हणजे नारळाचे पाणी जर आपण कायम पिलो तर त्वचा चांगली राहण्यास मदत होते आणि टवटवीत पण राहते। ब्युटी टिप्स नंबर 5, रोज चिमूटभर केशराची पूड दुधातून घेतली तर चेहरा उजळ होतो। ब्युटी टिप्स नंबर 6, निरोगी त्वचा पाहिजे असेल तर लोणी, तूप, मध, केशर, हळद यांचे सेवन जास्तीत जास्त करावे। त्वचा सतेज होण्यासाठी आणि सुरकुत्या पडलेल्या जाण्यासाठी चंदन व दालचिनी उगाळून चेहऱ्यावर लेप लावावा आणि एक 10 मिनिटानंतर तो लेप धुवून टाकावा। पाव चमचा लिंबाचा रस थोड्या पाण्यामध्ये 1 चमचा जिऱ्याची पूड, चमचाभर बेसन रात्रभर भिजत घालावे आणि आंघोळीच्या पूर्वी अंगाला लावावे। कोमट पाण्याने धुवावे, त्याने त्वचा सतेज आणि घट्ट होते। 2 चमचे बेसन आणि पाव चमचा हळद, 2 चिमूट कापराचे चूर्ण हे एकत्र करून आंघोळीच्या वेळी साबणाच्या ऐवजी वापरल्यास त्वचा सतेज आणि निरोगी राहते। अशा या माझ्या छोट्याशा ब्युटी टिप्स तुम्हाला आवडल्या। आता उन्हाळा लागलेला आहे तर उन्हाळ्यात सनस्क्रीन लोशन हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। कोणते सनस्क्रीन लोशन वापरायचे ते तुम्ही ठरवा, पण सनस्क्रीन लोशन लावल्याशिवाय शक्यतो आणि चेहरा पॅक केल्याशिवाय बाहेर जाऊ नका, कारण त्यामुळे पिगमेंटेशनचा त्रास सर्वात जास्त प्रमाणात होतो। त्यामुळे अशी काळजी घ्या आणि जास्तीत जास्त गाजर, काकडी, बीट असे जेवणामध्ये खाण्याचा प्रयत्न करा, त्याने पण त्वचा छान राहते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आत्मा मालिक।